नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान हे अतिवृष्टीमुळे झालं होतं। या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांची पिकं ही पाण्याखाली वाहून गेली होती। बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा वाहून गेल्या होत्या। असं अतोनात नुकसान झालं होतं। त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या, काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आणि आता त्या शेतकऱ्यांना जवळपास 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आणि आतापर्यंत हा पीक विमा का मिळाला नाही किंवा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला आहे, यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, अशी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुमचं आपल्या विनुगंगा टेक या YouTube चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची अशी माहिती आणत असतो। तर मित्रांनो, जे काही स्थानिक आपत्तीमधून नुकसान झालं होतं, शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना अपेक्षा होती की आपल्याला पीक विमा का मिळत नाही, पीक विमा आपलं नुकसान झालेलं आहे, आपण तक्रार दाखल केलेली आहे, पीक विम्याचे GR सुद्धा आलेले आहेत किंवा अतिवृष्टी अनुदानाचे GR सुद्धा आलेले आहेत, मात्र पीक विमा आपल्या खात्यात का येत नाही। तर शेतकरी मित्रांनो, राज्याचा जो काही राज्य हिस्सा असतो, जो पीक विमा कंपनीला द्यायचा असतो आणि तो पहिला हप्ता न दिल्यामुळे त्या कंपन्यांनी सुद्धा पीक विम्याचे जे काही अनुदान असेल, अतिवृष्टी असेल, पीक विम्याची नुकसान भरपाई असेल, ती सुद्धा कंपनीनं शेतकऱ्यांना दिली नाही। मात्र आता राज्य शासन सुद्धा जो काही पहिला हप्ता आहे राज्य हिस्साचा, तो त्या कंपन्यांना वितरित करणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही पीक विम्याची भरपाई, जी स्थानिक आपत्तीमधून नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता ही जी भरपाई आहे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, यामध्ये जवळपास हे 22 जिल्हे आलेले आहेत। आता यामध्ये 22 जिल्हे कोणकोणते आहेत, तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये महत्वाचं म्हणजे 22 जिल्ह्यांना ही भरपाई मिळणार आहे। यात धुळे, नंदुरबार, पुणे, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे। जे स्थानिक आपत्तीत नुकसान झालं होतं, प्रतिकूल परिस्थितीचा जो काही क्लेम असतो तो लागू झालेला आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। आता मित्रांनो, या आपत्तीतून 1455 कोटी रुपये भरपाई ही मंजूर झालेली आहे। त्यापैकी 96 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या अगोदर पीक विमा मिळाला का नाही मिळाला, जे या जिल्ह्यातील असतील त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगावे। आणि मित्रांनो, त्यानंतर तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून जवळपास 705 कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे। काही जिल्ह्यामध्ये दोन्ही बाबीपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आलेली, म्हणजे त्या शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा कमी येऊ शकतो। आणि सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून ही भरपाई मिळणार आहे। आता या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील, या शेतकऱ्यांच्या खात्यात आता राज्य शासन 2 ते 3 दिवसात हा हप्ता पीक विमा कंपनीला देणार आहे आणि त्यानंतर ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। आता या 22 जिल्ह्यातील जे शेतकरी असतील त्यांनी आपल्या खात्यात या अगोदर तुम्हाला किती पीक विमा मिळालाय, तुमचं नुकसान झालं होतं का, तुम्ही पंचनामे झाले होते का, किंवा तुम्ही पीक विम्याची तक्रार केली होती का, नक्कीच कमेंट करा। आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।